मी आज बनवत आहे मटार पनीर। तर हे बघा, मी ह्याच्यात कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि मटार वाफवून घेतलेत अगोदर आणि मग ह्याच्यात मसाल्यात घातलेत भाजून। मी आज बनवत आहे मटार पनीर। ह्याच्यामध्ये मी कांदा, टोमॅटो, आलं, लसूण भाजून घेतले अगोदर, मिक्सरमध्ये वाटून तेलात फ्राय होऊ दिले। नंतरला मटार वाफवून ह्याच्यात घातलेत, ते चांगले आता शिजले बघा, तेल सुटले ह्याला भाजीला। तर आपण ह्याच्यात पनीर घालूया। 150 ग्राम पनीर आहे हे, तर कच्चंच घालायचं आहे। कोणाला आवडत असेल तर ते फ्राय करून पण घालू शकतात। आणि ह्याच्यात मी घालणार आहे पनीर मसाला थोडा। ह्याच्यात लाल तिखट पण घातलंय। पाच मिनिटं आपण असं वाफेवर राहू दे आता। तर तयार आहे आपला मटर पनीर। बघू शकता कसे तेल सुटले। कोणाला क्रीम आवडत असेल तर क्रीम पण घालू शकता, किंवा आपली दुधावरची शाई पण घालू शकता। आपण आता मटर पनीर सोबत आपण त्रिकोणी पराठा तयार करायचा आता खायला त्याच्यासोबत। थोडीशी जास्त कणिक घ्यायची, आपल्या साध्या पोळीपेक्षा जास्त घ्यायची, कारण आपले पराठे थोडेसे जाडसर असणार। तेल थोडं जास्त लावायचे। थोडा जाड असं ठेवायचं। तेल थोडंसं जास्तच लावायला लागतं पराठ्याला। तयार आहे आपला पनीर त्याच्यासोबत पराठा। नक्की करून बघा, खूप छान लागते। तयार आहे आपलं पनीर त्याच्यासोबत पराठा। एकदम मस्त झालेला आहे पनीर पराठा। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। खूप स्पायसी आणि चविष्ट झालेला आहे। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।